राम राम शेतकरी मित्रांनो, नमस्कार. विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकऱ्यांची शेती शाळा, अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल, प्राकृतिक आधुनिक शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक च्या माध्यमातून आपण पूर्ण भारतभर विषमुक्त अन्न निरोगी जीवन ही मिशन ही एक चळवळ आपण राबवत आहोत. प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे मित्रांनो, स्वतःचं जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी विषमुक्त अन्न आणि विषमुक्त शुद्ध पाणी मिळणं हे प्रत्येक भारतीयांचं अधिकार आहे. तर प्रत्येक भारतीयाचा जो अधिकार आहे, हा अधिकार तेव्हा जेव्हा त्याला मिळेल, तो अधिकार ज्यावेळेस तो स्वतःला प्रश्न विचारीन की आज मी जे पाणी पितो आहे ते शुद्ध आहे का, आज मी अन्नधान्य खातो आहे ते शुद्ध आहे का, आज मी भाजीपाला फूड फळे मार्केटमधून विकत आणतो आणि ते खातो ते शुद्ध आहेत का, हा प्रश्न प्रत्येक नागरिकानं स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक नागरिक विषमुक्त अन्न आणि शुद्ध पाणी कसं निर्माण करता येईल याकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत एकटा शेतकरी हे पूर्ण नाही करू शकणार किंवा खूप वेळ लागेल. तर सर्व भारतीय नागरिकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी अशा आणता घरी की ज्या गोष्टीचं या निसर्गाला धोका आहे, अशा कोणकोणत्या गोष्टी आपण हाताळतो ज्या गोष्टीपासून निसर्गाचं वातावरण प्रदूषणामध्ये रूपांतर होतं आणि या प्रदूषणापासून आपलं क्लायमेट चेंज होतं आणि क्लायमेट चेंज झाल्यानंतर निरोगी आणि चांगल्या प्रकारचं अन्नधान्य आपल्याला निर्माण करण्यामध्ये एक अडथळा निर्माण होतो. हे जोपर्यंत स्वतःच्या मनाला ते प्रश्न विचारणार नाहीत, तोपर्यंत हे सगळं घडणार नाहीये. शेतकरी मित्र आणि माझा भारतीय नागरिक हे एकाच बाजूचे दोन भाग आहेत, एकाच नाण्याचे दोन भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण जर समजा खाऊक ग्राहकांना विषमुक्त अन्न पाहिजे, खाऊक ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला पाहिजे, फळं पाहिजे, तर हे निर्माण करण्यासाठी जे जे कृषी निविष्ठा लागते, तर ही कृषी निविष्ठा येते कुठून, याचा सखोल अभ्यास करणं पण आपल्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो. जे जे आपल्याला निर्माण करायचं आहे, जे जे आपण निर्माण करत आहोत आणि निर्माण केलेली वस्तू, निर्माण केलेले फूड भाजीपाला मार्केटमधून ग्राहकापर्यंत पोहोचल्या जात आहे, तर हे शुद्ध आहे का, हे विषमुक्त आहे का, त्या भाजीपाल्यावर, त्या फळावर, त्या अन्नधान्यावर अशी कोणती प्रक्रिया केली आहे की ते जहरयुक्त बनलेलं आहे. या गोष्टी खूप आणि खूप संवेदनशील अभ्यासाचे आहेत. जे जे आपण आज
सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत घरी आणतो, त्याचा वापर करतो आणि राहिलेलं वेस्ट ज्याला आपण म्हणतो ते वेस्टच आहे का बेस्ट आहे याच्यावर जोपर्यंत आपण संकलन करणार नाहीयेत तोपर्यंत आपल्या हाताला काहीच लागणार नाहीये. ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. ही गोष्ट समजून घ्या. जे जे आपण घरी आणतो त्याचा यूज करतो आणि ती गोष्ट परत या प्रकृतीला प्रदान करतो ती वेस्ट म्हणून. ते वेस्ट आहे का बेस्ट आहे का जहर आहे याचा थोडासा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे मित्रांनो. कारण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी घरी आणतो, कोणकोणत्या गोष्टीचा कसा कसा वापर करतो आणि राहिलेलं वेस्ट आपण जे फेकून देतो तर ते फेकून दिलेलं जातं कुठं हे पण अभ्यासाचा विषय आहे. जे जे आपण वेस्ट म्हणून फेकून देतो ते बेस्ट तर नाहीये. जे जे आपण वेस्ट म्हणून फेकून देतो ते जहर तर नाहीये. जे जे आपण वेस्ट म्हणून फेकून देतो त्यानं आपली प्रकृती तर धोक्यात येणार नाहीये. या गोष्टी थोड्याशा अभ्यासाच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आणि खाऊक ग्राहक या दोन्हीचा ताळमेळ बसवणं पण खूप गरजेचं आहे. पण हे खूप जहेर विषय आहे, मोठा विषय आहे, म्हणून मी तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तुर्तास मी शेतकऱ्यांना निरोगी अन्नधान्य, विषमुक्त अन्नधान्य कसं निर्माण करायचं हे तुर्तास मी त्याचं प्रेक्षेपण तुमच्या समोर मांडतो. तर शेतकरी मित्रांनो, निसर्ग आणि ही प्रकृती आपल्यासाठी काम कसं करते हे छोटंसं उदाहरण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण जे पाहत आहोत क्लायमेट चेंज होत आहे हमेशा आणि पिकांना लागणारं सगळ्यात महत्त्वाचं जर साधन कोणतं असेल तर ते आहे सनलाईट, सूर्यप्रकाश. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जोपर्यंत पानावर होत नाहीये, हरितलव पानावर निर्माण होत नाहीये तोपर्यंत ते झाड प्लांट न्यूट्रिशन अपटेक करत नाहीये आणि चांगल्या पद्धतीनं हेल्दी फूड व्हेजिटेबल आणि अन्नधान्य तिथं तयार होण्याला अडथळा निर्माण होतो. ही गोष्ट समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, आज आपण ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पेरणी करतो, यंत्राच्या साहाय्यानं किंवा बैलाच्या साहाय्यानं पेरणी करतो, पेरणी करून घरी येतो. तर आपण पेरणी केल्यानंतर कोणकोणती प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रिया होण्यामध्ये निसर्गाकडून काही अडथळा तर निर्माण होत नाहीये ना. ज्या ज्या वेळेस न्यू जर्मिनेशन होत असते त्या वेळेस जर क्लायमेट चेंज जर झालं, त्याला आवश्यक असं क्लायमेट जर तयार नाही झालं आपल्या जमिनीमध्ये तर जर्मिनेशनला पण बाधा पोहोचू शकतो. जर्मिनेशनला बाधा पोहोचला तर कमकुवत असा आयबर्ड जन्माला येईल आणि कमकुवत असा आयबर्ड जर जन्माला आला तर आपण काय करणार? सरळ औषध फवारणार, है ना? बरोबर ना? सरळ औषध फवारणार आणि औषध फवारल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट आहेत का इफेक्ट आहेत हे आपल्या तुर्तास लक्षात नाही येणार आणि सहजासहजी आपण त्या अन्नधान्यावर, त्या भाजीपाल्यावर, त्या छोट्याशा आयबर्डवर जी ट्रीटमेंट करत आहोत ही केमिकल युक्त ट्रीटमेंट, याचे दुष्परिणाम काय असतात? फवारल्यानंतर दोन प्रक्रिया होतात. एक विष
त्या प्लॅन्टमध्ये इनपुट होतं. दुसरी गोष्ट, ते विष प्लॅन्टमध्ये गेल्यानंतर जी कीड आहे त्या प्लॅन्टवर, ती कीड मरते ते विष खाऊन. दुसरी गोष्ट, ते जहर मुळावाटे परत जमिनीमध्ये स्थिर होतं. तिसरी गोष्ट, जे जे आपण विष फवारणी, केमिकलयुक्त फवारणी केली आहे, तर त्या फवारणीमुळं आपले कीड गेली. तर कोणती कीड गेली? मित्रकीड आणि शत्रुकीड, ह्या दोन किडी आहेत. तर आपल्याला मारायची कोणती होती आणि जिवंत कोणती ठेवायची होती आपल्याला माहित नाही. दोन्ही पण मेल्या. मग ज्या ज्या गोष्टीची आपल्याला गरज होती ती पण गोष्ट आपण संपुष्टात आणली. ज्या गोष्टीची गरज नव्हती ती गोष्ट आपण जहर म्हणून शेतामध्ये टाकली. अशा पद्धतीनं जर आपण शेती करत असोल तर विषमुक्त अन्न, निरोगी जीवन हे आपण स्वतःला आणि आपल्या भारतीय नागरिकाला कसं प्रदान करू, ही गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आज प्राकृतिक आणि आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून आपण ह्याच गोष्टीचा अभ्यास करत आहोत की आपल्याला जे निरोगी जीवन घडवायचं आहे, तर निरोगी जीवन घडवण्यासाठी जहर वापरायचंच नाही असं मी म्हणणार नाही, पण रेसिड्यू फ्री अन्नधान्य कसं निर्माण करता येईल याचा मात्र आपण सखोल अभ्यास करणार आहोत. तर रेसिड्यू फ्री अन्नधान्य निर्माण करण्यासाठी आपल्याला अगोदर शरण जावं लागणार आहे गोमातेकडं. कारण गाय ही विश्वांची माता आहे. गाईच्या देहामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे असं आपण भजन कीर्तनातून, प्रवचनातून ऐकत आहोत. याचा अर्थ काय आहे? 33 कोटी देवाचं वास्तव्य म्हणजेच 33 कोटी जीवाणू आणि बॅक्टेरियाचं वास्तव्य गाईच्या शेण, गोमूत्र, ताक, दही, तूप या पंचतत्वामध्ये सामील आहे. आणि त्या पंचतत्वाचा उपयोग आपल्याला कृषीमध्ये करायचा आहे. आणि कृषीमध्ये केल्यानंतर तिथं एक सुजलाम सुफलाम भारत देशाचं निर्माण, एक बीज निर्माण होणार आहे. आणि ह्या गो आधारित कृषीपासून आपण सशक्त आणि विषमुक्त असं अन्नधान्य निर्माण करू शकतो. हेच इथं मला सांगायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, गायची व्याख्या मी काय करू? गाय ही एक खूप छोटी आहे, पण तिची ताकद खूप मोठी आहे. जसं ही पृथ्वी आहे, पृथ्वीचं एक सूक्ष्म रूप आहे शैलपुत्री, आणि त्याचा विस्तार किती मोठा आहे. तसं गाय ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि त्याचं सूक्ष्म रूप आहे, ती म्हणजे गाय. तर ऊर्जा विज्ञान इथं थोडंसं समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर ऊर्जा विज्ञानामध्ये आपल्याला नवदुर्गा, ऊर्जा 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 म्हटल्यानंतर दुर्गा 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 आपल्याला ऐकू येतं. 4 आणि हे 5 9. तर नवदुर्गाचा आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. नवदुर्गा या नवशक्ती, शक्ती म्हणजे काय? ताकद, पॉवर, एनर्जी, शक्ती, एक जबरदस्त पॉवर म्हणजेच नवदुर्गा आहे. तर ह्या नवदुर्गा कोणकोणत्या त्या तुर्तास सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर नवदुर्गा पहिली शक्ती आहे
प्रथम शैलपुत्री, पहिली शक्ती आहे शैलपुत्री, दुसरी शक्ती आहे ब्रह्मचारिणी, तिसरी शक्ती आहे चंद्रघंटा, चौथी शक्ती आहे स्कंदमाता, पाचवी शक्ती आहे कात्यायनी, सहावी शक्ती आहे स्कंदमाता, सातवी शक्ती आहे कालरात्री, आठवी शक्ती आहे महागौरी आणि नववी शक्ती आहे सिद्धिदात्री. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा ह्या नवदुर्गा आहेत. तर पहिली ही जी शक्ती आहे प्रथम शैलपुत्री, ही जी शक्ती आहे या शक्तीचा शोध आधुनिक विज्ञानानं घेतला 1917 या वर्षी, नाही सॉरी 2012 या वर्षी. सर्न नावाची एक संस्था आहे, या संस्थेनं या शैलपुत्रीचा, या पहिल्या शक्तीचा शोध घेतला आणि त्याला नाव दिलं एक हिंग्स बोसन कण. आणि या शक्तीनं त्याला सपोर्ट करण्यासाठी दुसरी शक्ती आहे, तिचं नाव आहे ब्रह्मचारिणी. तर ब्रह्मचारिणी ह्या शक्तीपासून, पहिल्या शक्तीपासून ग्रह तारे पृथ्वी ही बनली. दुसरी जी शक्ती आहे ब्रह्मचारिणी, हिचा शोध अजून आधुनिक तंत्रज्ञानानं घेतला नाही, पण सांगत आहेत की आहे तो कण, ती शक्ती आहे, ब्रह्मचारिणी आहे. म्हणजे ही पहिली शक्ती आणि ही दुसरी शक्ती. तर ह्या दुसऱ्या शक्तीनं पहिल्या शक्तीला गुरुत्वाकर्षण बल दिलं, म्हणजे ही शक्ती ना तर दूर जाऊ शकते, ना तर जवळ येऊ शकते, ना तर आजूबाजूला जाऊ शकते. हिला बांधलं, गुरुत्वाकर्षण बल देऊन तिला बांधलं. आणि याच्यानंतर तिसरी शक्ती आहे चंद्रघंटा. हिचा शोध घेतला हिंग्स बोसन या शास्त्रज्ञाने 1917ला. तर ही तिसरी शक्ती आहे. ह्या तिसरी शक्तीने काय केलं, एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहावर आवाज पोहोचण्याचं कार्य केलं. आज जे आपल्या मोबाईलमध्ये जो घंटी वाजते, हे घंटी, हे नाद, हे आवाज जे आहे ते म्हणजे चंद्रघंटा आहे. या ग्रहापासून दुसऱ्या ग्रहापर्यंत आवाज पोहोचण्याचं कार्य ह्या चंद्रघंटीने केलं. आणि ह्या चंद्रघंटीचा शोध हिंग्स बोसन या शास्त्रज्ञानं 1917 या वर्षी केलं. आणि त्याचं पेटेंट कोणी घेतलं? पेटेंट घेतलं मार्कोनं. आज सगळ्या दुनियेला माहिती आहे की चंद्रघंटेचं पेटेंट म्हणजेच आज इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स हे नाव दिलं त्यांनी ह्या ऊर्जेला, ह्या शक्तीला. आणि त्यांचा शोध म्हणजे त्याचं पेटेंट घेतलं मार्को नावाच्या शास्त्रज्ञानं, पण त्याचा शोध ॲक्च्युली कोणी घेतला? बोस या शास्त्रज्ञानं. आणि त्याचं पेटेंट काढलं मार्कोनं या शास्त्रज्ञानं. आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स म्हणजे चंद्रघंटा. तर ह्या पहिली ऊर्जा शैलपुत्री, दुसरी ऊर्जा ब्रह्मचारिणी, तिसरी ऊर्जा चंद्रघंटा, ह्या तीन ऊर्जा एकत्र आल्या. आणि ह्या तीन ऊर्जा एकत्र आल्यानंतर तिथं एक तत्व निर्माण झालं, एक चौथं स्वरूप निर्माण झालं. आणि त्या चौथ्या स्वरूपाला स्कंद, प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी स्कंद माता असं संबोधण्यात आलं. तर स्कंद माता म्हणजेच
तिथं आकाश तत्व निर्माण झालं आणि आकाश तत्व निर्माण झाल्यानंतर पंचतत्वामधील एक तत्व तिथं निर्माण झालं. आकाश तत्व म्हणजे पिता तत्व. तर पिता तत्व निर्माण झालं म्हणजेच माता तत्व ऑटोमॅटिक आलं, स्कंद माता. आणि त्याच्यानंतर पिता तत्व आलं, माता तत्व आलं म्हणजे पृथ्वीवर एक जीवन निर्माण झालं. आणि जीवन निर्माण झाल्यानंतर त्या जीवाचं एक वेगवेगळ्या विभागामध्ये विभाजन करण्यासाठी 6वी शक्तीचं निर्माण झालं. तिचं नाव आहे कात्यायनी. म्हणजेच तिथं जीवाचं अस्तित्व आलं या पृथ्वीवर. आणि अस्तित्व आल्यानंतर कोणता जीवाणू आणि कोणता अणू, कोणता जीवाणूचं एकरूप होईल. जसं 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू एकत्र झाला तर पाणी बनतं. पाणी कसं बनलं? त्याच्यामध्ये जीवन आहे म्हणूनच पाणी बनलं. तसं 2 जीव एकत्र आल्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे एक पदार्थ, परमाणू, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन याच्यापासून बनतो परमाणू. आणि परमाणूपासून बनतो पदार्थ. आणि पदार्थापासून बनतं हे जे आपल्याला आसपास दिसतं आहे ते सारं विश्व. म्हणजेच प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. म्हणजेच आधुनिक शक्ती म्हणजे कोणती? ब्रह्मा, विष्णू, महेश. प्राचीन शक्ती आणि आधुनिक शक्ती म्हणजेच ह्या 3 आधुनिक शक्ती म्हणजे कोण? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन पासून बनला परमाणू. परमाणूपासून बनला पदार्थ. आणि पदार्थापासून बनलं हे सारं विश्व. म्हणजेच मनुष्य, प्राणी, वनस्पती, पाणी हे सर्व काही ह्या परमाणूपासून बनले. आणि या पृथ्वीवर एक जीवन अस्तित्वात आलं. आणि हे जीवन अस्तित्वात आल्यानंतर कोणता अणू आणि कोणता जीवाणू कोणासोबत मिळून आपलं जीवन बनवेल हे ठरवलं कोणी? कात्यायनी या शक्तीनं. 2 अणू, 1 जीवाणू जोपर्यंत एकत्र येतो आणि नंतर नवीन नवीन जीवाचं उत्पत्ती होते, जीवाची निर्मिती होते. त्यासाठी त्या कात्यायनी या शक्तीनं तय केलं आहार, विहार आणि प्रत्याहार. कोणता अणू आणि कोणता जीवाणू, कोणता जीव कोणत्या जीवाला खाणार, तिथं अस्तित्व कसं निर्माण होणार. या शब्दाला आपल्या ऋषीमुनींनी सरळ भाषेमध्ये सांगितलं आहे, जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. जीवो जीवस्य जीवनम. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे आपल्याला जर एनर्जी घ्यायची तर एखाद्या जीवापासूनच घ्यावं लागणार आहे. त्या जीवापासूनच आपल्याला एनर्जी मिळते. आणि ह्या एनर्जीपासून आपलं जीवन आपण पूर्ण व्यतीत करू. कारण ह्या विश्वामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जा, एनर्जी ही एकच आहे. तिचं फक्त ट्रान्सलेशन होत आहे. आज ही शक्ती आहे ही हवेमध्ये आहे. हवेमधली शक्ती पाण्यामध्ये आली. पाणी आपण प्राशन केलं तर पाण्यापासून आपल्याला जी शक्ती मिळाली, जी ताकद मिळाली, ती शक्ती परत कुठे गेली? म्हणजे ही ताकद, ही शक्ती, ही एनर्जी, ही पॉवर आला कुठून आणि गेला कुठं हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणजे ही शक्ती आहे. फक्त या शक्तीचं ट्रान्सफर होत आहे. ह्या पदार्थापासून दुसऱ्या पदार्थापर्यंत तिचं ट्रान्सफर होत आहे. आज शक्ती ही हवेमध्ये आहे, सूर्यप्रकाशामध्ये आहे. हायड्रोजनपासून सूर्यप्रकाश बनला, सूर्यप्रकाशामध्ये आहे. सूर्यप्रकाशामधून हवेमध्ये आली, हवेमधून पाण्यामध्ये आली, पाण्यामधून एखाद्या पदार्थामध्ये गेली. म्हणजे ती कशी गेली? झाडावर पाणी पडलं की झाडानं ते पाणी शोषून घेतलं आणि त्या शोषून घेतलेल्या पाण्यापासून जे पान बनलं ते पान आपण खाल्लं. ती एनर्जी आपल्याला मिळाली आणि ती एनर्जी आपण संघटित केली आणि ती एनर्जी ड्राय झाली. नंतर ती एनर्जीपासून जे परमाणू बनला. अशा पद्धतीनं ही शक्ती फक्त ट्रान्सफर होत आहे.
हवेमधली एनर्जी पाण्यामध्ये गेली, पाण्यामधली एनर्जी पानामध्ये गेली, झाडाच्या पानामध्ये गेली, झाडाच्या पानामधून फुलामध्ये गेली, फुलामधून फळामध्ये गेली, फळ एखाद्या शाकाहारी प्राण्यानं खाल्लं, शाकाहारी प्राण्याला एखाद्या मांसाहारी प्राण्यानं खाल्लं, त्याच्याकडे ती एनर्जी गेली. मांसाहारी प्राण्याला नंतर काही दुसऱ्या प्राण्याने खाल्लं किंवा त्याचा मृत्यू झाला, ती एनर्जी पुन्हा बर्न झाली, परत ती एनर्जी एक जीवाच्या माध्यमातून परत निर्माण झाली. की अशा पद्धतीने एनर्जीचं ट्रान्सलेशन चालू आहे. तर याला वेद पण ओळखू शकत नाहीत. ही एनर्जी आली कुठून गेली कुठं याला वेद पण जाणत नाहीत. याचा शोध वेदाला पण लागलेला नाही. फक्त एनर्जी आहे, आपल्याला दिसते, हवा आहे, सूर्यप्रकाश आहे, त्याला आपण पकडू शकतो का? नाही पकडू शकत. हवा आहे, हवेला आपण पकडू शकतो का? नाही पकडू शकत. फक्त आहे. जसं लाईट आहे, एनर्जी आहे एक, त्याला आपण पकडू शकतो का? जसं चंद्रघंटा ही इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स आपल्या मोबाईलमध्ये एक रिंगटोन आली किंवा आवाज झाला म्हणून आपल्याला समजलं की कोणीतरी फोन केला आहे, पण ती आपण पाहू शकतो का? नाही पाहू शकत. ती अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती ही खूप पॉवरफुल असते. तर ह्या अदृश्य शक्तीपासून जीवन कसं निर्माण झालं? ह्या 9 ऊर्जापासून इथं हे जीवन ऊर्जा निर्माण झालं. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कात्यायीने हे जीवन वेगवेगळं केलं. आणि कोणता अणू आणि कोणता जीवाणू, समजा आपण काय खाणार, आपण फळं खाणार, आपण शाकाहारी प्राणी आहोत आणि काही मांसाहारी प्राणी पण आपल्याला खातील, काही मांसाहारी प्राण्याला पण दुसरे प्राणी खाणारे आहेत. म्हणजे जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. एक जीव आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. ही अशी ऊर्जा आहे की आपल्याला जर समजा आपलं जीवन उदरनिर्वाह करायचा आहे, आपलं जीवन आपल्याला संघटित करायचं आहे, आपलं जीवन आपल्याला पुढे न्यायचं आहे, तर कसं न्यायचं? तर आपल्याला कोणत्यातरी जीवाच्या माध्यमातून आपल्याला एनर्जी घ्यावी लागणार आहे. ऑक्सिडाइज स्वरूपामध्ये ती एनर्जी घ्यावी लागणार आहे. मग ती एनर्जी आपल्याला कुठून मिळेल? ती एनर्जी जर शाकाहारी प्राणी आपण असेल तर शाकाहारी प्राण्याला एनर्जी मिळेल पत्तीपासून, पानापासून, नंतर फुलापासून, नंतर फळापासून, नंतर अन्नधान्यापासून मिळेल. आणि ती एनर्जी घेऊन आपलं जीवन आपण उदरनिर्वाह पूर्ण करू शकतो. शाकाहारी प्राणी असेल तर त्याला कुठून मिळेल? एखादा छोटासा जीव खाऊन किंवा त्याचं जे अन्न आहे, वाघ आहे, वाघाचं अन्न काय आहे? शेळी, बोकडं, बकरं काही असो, त्याच्यानंतर काही दुसरे प्राणी, ते त्याचं अन्न आहे. वाघाचं, सिंहाचं अन्न आहे. जर आपण माणूस आहे तर आपलं अन्न काय आहे? आपलं अन्न आहे झाडाचं पान म्हणजेच शाक, शाक म्हणजेच पत्ती, पान, त्याच्यानंतर फूल, फूल पण आपलं अन्न आहे, त्याच्यानंतर फळ, फळ पण आपलं अन्न आहे, अन्नधान्य हे आपलं अन्न आहे, त्याच्यानंतर स्कंद, स्कंद पण आपलं अन्न आहे, ही आपण खाऊ शकतो. आणि त्याच्यापासून जी एनर्जी मिळाली त्या एनर्जीवर आपण, एनर्जीच्या पासून जी ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेवर आपण आपलं जीवन उदरनिर्वाह करू शकतो. तसं सरळ शब्दामध्ये आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की हे पंचतत्व आणि मन, बुद्धी, अहंकार, डीएनए, अहंकार, डीएनए म्हणजे भावना, ह्या 8 तत्वापासून माणसाचं शरीर बनलं. या 8 तत्वापासून जीवन बनलं. पंचमहाभूत म्हणजे भूमी, गगन, वायू, अग्नी, नीर, हे 5 तत्व. मन, बुद्धी, अहंकार. अहंकार म्हणजे डीएनए, आई वडिलांकडून मिळालेला डीएनए, त्याला आपण भावना म्हणतो. ह्या 8 तत्वापासून जीवन तयार झालं. मनुष्य असो, किडा, मुंगी, प्राणी, वनस्पती, कोणताही जीव असो जे जिवंत आहे. तर अशा पद्धतीने हे जीवन तयार झालं. मग एका जीवाला आपलं उदरनिर्वाह जर तयार करायचा असेल, निर्माण पुढे जर न्यायचं असेल, तर त्याला कोणत्यातरी जीवाच्या माध्यमातूनच एनर्जी घ्यावी लागेल. आणि त्या एनर्जी घेतल्यानंतरच त्याचं जीवन, हे जीवनक्रम पूर्ण होऊ शकतो. हे इथं मला सांगायचं आहे. तर जीवस्य जीवनम या माध्यमातून ही पृथ्वी, ही सृष्टी चालते.
आणि जीवस्य जीवनम या माध्यमातून सृष्टी चालल्यानंतर त्याचं नवनिर्माण झाल्यानंतर आपल्याला एनर्जी पाहिजे तर कोणाच्या तरी जीवाच्या माध्यमातून आपल्याला घ्यावी लागेल. जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. या माध्यमातून आपल्याला ती एनर्जी घ्यावी लागणार आहे. तर हे झालं ऊर्जा विज्ञान. आता याच्यानंतर जी सहा शक्ती मी तुम्हाला सांगितल्या कात्यायनीपर्यंत, जीवनाची निर्मिती कशी झाली आणि त्याचं अन्न कोणत्या जीवाचं कोणतं अन्न आहे याचं वाटप कसं करण्यात आलं हे कात्यायनी या शक्तीनं वाटप केलं. आणि नंतर सातवी शक्ती निर्माण झाली कालरात्री. कालरात्री म्हणजे ब्लॅक मॅटर. आणि त्याच्यानंतर आठवी शक्ती आली. आठवी शक्ती म्हणजेच गौरी. गौरी म्हणजेच महागौरी. महागौरीचा अर्थ आहे गाय. गाय ही विश्वाची माता आहे. असं का म्हटलं? कारण गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. याचा अर्थ गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी जीवाणू आहेत, जंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत. आणि ह्या 33 कोटी बॅक्टेरियापासून जीवन निर्मिती झाली. म्हणजेच आपल्याला एनर्जी देणारे जीव पण गायीपाशी आहेत आणि त्याला डिकम्पोज करणारे जीव पण गायीपाशी आहेत. गायीपासून दोन प्रकारच्या एनर्जी तयार झाल्या. एक अधोगतीवाली आणि एक ऊर्ध्वगतीवाली. अधोगती म्हणजे सुगंधीमध्ये राहणारे जीव आणि ऊर्ध्वगती म्हणजे दुर्गंधीमध्ये राहणारे जीव. गायीच्या शेण गोमूत्रापासून सुगंधित राहणारे जीव पण तयार झाले. गायीच्या शेण गोमूत्र पंचतत्वापासून दुर्गंधीमध्ये राहणारे पण जीव तयार झाले. आज आपण पाहतो आहे उकिरडा आपण म्हणतो ना, उकिरडा ज्याच्यामध्ये थोडासा खड्डा असतो. त्या खड्ड्यामध्ये आपण गायीचं शेण गोमूत्र काडी कचरा जे आपण टाकतो आणि टाकल्यानंतर हे कुजतं आणि कुजल्यानंतर काही दिवसानं त्याला दुर्गंधी येते. म्हणजे दुर्गंधी आल्यानंतर काय झालं, तिथं दुर्गंधीची इकॉलॉजी तयार झाली. उकंड्यामध्ये दुर्गंधीची इकॉलॉजी तयार झाली. म्हणजे दुर्गंधीची इकॉलॉजी तयार झाल्यानंतर दुर्गंध आपल्याला चांगला वाटतो का वाईट वाटतो? वाईट वाटतो, साहजिकच आहे. मग दुर्गंध जर आपल्याला वाईट वाटतो तर आपल्यासाठी दुर्गंध चांगला आहे का वांगला आहे? वांगला आहे. म्हणजे दुर्गंध आपल्यासाठी निगेटिव्ह एनर्जी आहे आणि सुगंध आपल्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मग सुगंधित राहणारे आपण जीव आहोत, दुर्गंधित राहणारे दुसरे जीव आहेत. दुर्गंधित राहणारे कोणते जीव आहेत? दुर्गंधीमध्ये राहणारे आहेत उंदीर, त्याच्यानंतर साप, त्याच्यानंतर सरडा, त्याच्यानंतर डुक्कर, त्याच्यानंतर केचवा. केचवा पण दोन प्रकारचा आहे. म्हणजे गांडूळ दोन प्रकारचा आहे. सुगंधित वातावरणामध्ये राहणारा गांडूळ एक आहे आणि दुर्गंधित वातावरणामध्ये राहणारा एक गांडूळ आहे. म्हणजे सिटी कंपोस्टला कोण खातं? दुर्गंधित राहणारा गांडूळ. आणि जे आपल्याला सुगंधित राहणारा गांडूळ जे खातो तो सुगंधित पदार्थ खातो. अशा प्रकारचे दोन गांडूळ आहेत. तर सुगंधीमध्ये राहणारे जीव आहेत त्यांच्यासाठी दुर्गंधीमध्ये राहणारे जीव त्यांच्यासाठी हानिकारक आहेत. आणि जे दुर्गंधीमध्ये राहणारे जीव आहेत त्या दुर्गंधीमध्ये राहणाऱ्या जीवासाठी सुगंधीवाले जीव हानिकारक आहेत. म्हणजेच मनुष्यासाठी दुर्गंध हानिकारक आहे. आणि डुक्कर म्हणजे दुर्गंधी सरदार कोण? डुक्कर. तर डुकरासाठी सुगंध हे हानिकारक आहे. जसं माणसाला दुर्गंधीमध्ये जर समजा दुर्गंधी वातावरणामध्ये जर ठेवलं तर ते 12 घंट्यामध्ये बेशुद्ध होईल. आणि तसं डुकराला जर सुगंधित वातावरणामध्ये ठेवलं तर 12 घंट्यामध्ये दूषित होईल. जर समजा दुर्गंधित वस्तू, दुर्गंधित पदार्थ जर समजा आपण रानामध्ये टाकला तर आपल्या रानामध्ये कोणती इकॉलॉजी तयार होईल? दुर्गंधित एनर्जी तयार होईल. दुर्गंध पसरणारी इकॉलॉजी तयार होईल. मग दुर्गंधी पसरणारी इकॉलॉजी जर तयार झाली तर तिथं दुर्गंधीचा सरदार कोण आहे? दुर्गंधीचा सरदार आहे सुअर म्हणजे डुक्कर. तिथं डुक्कर येणार. म्हणून आपण आपल्या शेतामध्ये आपण काय म्हणतो? डुक्कर यायला लागले. डुक्कर कशामुळे यायला लागले? आपण दुर्गंध शेतामध्ये टाकला म्हणून डुक्कर तिथं यायला लागले. सुगंध जर शेतामध्ये टाकला तर सुगंध खाण्यासाठी डुक्कर येणार नाही.
कारण डुकरासाठी सुगंध हे हानिकारक आहे, आपल्यासाठी दुर्गंध हे हानिकारक आहे. म्हणून जे जे केळं, ऊस, फळं, भाजीपाला हे सुगंधित वातावरणामध्ये राहणारे पदार्थ आहेत. अन्नधान्य, गहू, ज्वारी हे सुगंधित वातावरणामध्ये राहणारे पदार्थ आहेत. म्हणून आपल्याला शेतामध्ये काय टाकलं पाहिजे? सुगंधित पदार्थ टाकला पाहिजे. सुगंधिम पुष्टिवर्धनम, सुगंधित पदार्थ टाकले पाहिजे. आणि दुर्गंध दुर्गंध निर्माण करणारे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ कुठून येतात? हे पण पदार्थ गायीपासून येतात. आणि सुगंध निर्माण करणारे हे पदार्थ कुठून येतात? हे पण पदार्थ गायीपासून निर्माण होतात. म्हणजे गायीपासून दोन प्रकारचे जीव निर्माण होतात, एक सुगंध निर्माण करणारे आणि एक दुर्गंध निर्माण करणारे. एक अधोगतीवाले आणि एक ऊर्ध्वगतीवाले. ऊर्ध्वगतीवाले जीव म्हणजे सुगंधित वातावरणामध्ये राहणारे, आणि दुर्गंधी मध्ये राहणारे जीव म्हणजेच अधोगतीवाले जीव. तर सुगंधिम पुष्टिवर्धनम, आपल्याला जर समजा आज आपल्याला शेतामध्ये चांगल्या प्रकारचे जर विषमुक्त अन्न, निरोगी जीवन जर निर्माण करायचं असेल, तर आपल्याला सुगंधीमध्ये राहणारे जीव पाहिजेत. मित्रकीड पाहिजे आपली. तर मित्रकीड आपल्याला कुठून मिळेल? गायच्या शेणगोमतरातून मिळेल. तर ह्या शेणगोमतरामध्ये आपल्याला लगेच तुर्तास गुळ टाकावा लागेल. शेणामध्ये जर गुळ आपण कालवला तर तिथं दुर्गंध नाही येणार, तिथं सुगंध येणार. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की गायच्या गोमतरामध्ये एक खूप मोठी ताकद आहे. गायच्या गोमतरामध्ये खूप मोठी शक्ती आहे. की हे सूर्यप्रकाश आहे ना, सूर्यप्रकाशाला पकडण्याची ताकद ही गायच्या गोमतरामध्ये आहे. ही जगातल्या कोण्याच पदार्थामध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, गायच्या शेणामध्ये जर समजा आपण गुळ मिक्स केला तर तिथं सुगंधित एनर्जी निर्माण होते, सुगंधित जीव निर्माण होतात. म्हणून आपल्याला गायच्या शेण आणि गोमतराचा उपयोग आपल्याला विषमुक्त अन्नधान्य निर्माण करण्यासाठी करायचा आहे. तर त्याची थेअरी आणि प्रॅक्टिकल आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला ते निर्माण करायचं आहे. कारण कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस आपल्या झाडांना पाहिजे, माणसाला चांगलं जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे आणि झाडांना चांगलं जीवन जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईड पाहिजे. म्हणजे आपले फुफ्फुस झाडापाशी आहेत आणि झाडाचे फुफ्फुस आपल्यापाशी आहेत, याचा थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणजे आपले फुफ्फुस झाडापाशी आहेत आणि झाडाचे फुफ्फुस आपल्यापाशी आहेत, हे लक्षात घ्या. आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी झाडापासून आपण घेणार आहोत, आणि आपल्याला झाडांना ज्या गोष्टी आवश्यक नाही आहेत त्या गोष्टी आपण झाडाला देणार आहोत. म्हणजे इथं फक्त दोनच जीव आहेत पृथ्वी तलावर, एक आहे चल आणि एक आहे अचल. चल मध्ये कोण येतं? मनुष्य येतो, प्राणी येतो, किडी, मुंगी, सर्व जीव येतात चलमध्ये. त्या जाग्यापासून दुसऱ्या जाग्यापर्यंत ते पायानं चालत जाऊ शकतात, त्याला चल म्हणतात. आणि अचलमध्ये कोण येतं? वनस्पती येते. ती एका जाग्यावर जर्मिनेशन झाली की उगवल्यापासून ते तिचं जीवनक्रम संपेपर्यंत ती त्याच जाग्यावर आहे, ती जागा ती सोडणार नाही आहे. म्हणजे ती स्थिर आहे. अचल आहे ती, अचल. आपण चल आहोत, ती अचल आहे. आणि इथं परमेश्वराने एक खूप अशी सुंदर सृष्टी बनवलेली आहे की अचल प्राणी ह्या चल प्राण्याला सपोर्ट करेल आणि ही चल प्राणी अचल प्राण्याला सपोर्ट करेल. म्हणजे कसं? जर समजा आपण अचल आहोत, एका जागेवर थांबणारे नाही येतं, अचल आहोत, तर आपण वनस्पतीला सपोर्ट कसं करतो? आपण जर अन्नधान्य खाल्लं, आपण जर समजा काही पदार्थ खाल्ले, तर आपण काही पदार्थ खाल्ल्यानंतर ते सूक्ष्म करून रिटर्न करणार आहोत. जसं गाईनं गवत खाल्लं, कडबा खाल्ला, भुसकट खाल्लं, तर ते सूक्ष्म करून म्हणजे शेणाच्या स्वरूपामध्ये ते खाली टाकणार आहे, शेणाच्या स्वरूपामध्ये ते मिळणार आहे. तर शेणाच्या स्वरूपात मिळाल्यानंतर ते किती सूक्ष्म झालं, किती बारीक झालं, त्याला तोडलं, कार्बोहायड्रेट बॅक्टेरिया म्हणजे त्याला विखंडन झालं, प्रोटीन बॅक्टेरिया त्याचं विखंडन झालं,
जसं आपल्याला कार्बोहायड्रेट पाहिजे, आपल्याला प्रोटीन पाहिजे, आपल्याला विटॅमिन्स पाहिजे, हे आपल्याला कुठून मिळणार? फळातून मिळणार. मग झाडानं आपलं जीवनक्रम पूर्ण केला, झाड पूर्ण वाढलं, त्याची व्हेजिटेरियन ग्रोथ झाली, फळं, फांद्या, फुलं आले, फळं आले, फळ ते पिकलं आणि पिकल्यानंतर खाली पडलं. ते फळ त्या झाडाच्या काही कामाचं आहे का? काहीच नाही. झाडाचं वेस्टेज आहे फळ, आणि ते फळ आपल्या कामाचं आहे म्हणून ते आपण फळ घेतलं आणि खाल्लं, कारण ती फळ आपलं खाद्य आहे. तसं झाडाचं खाद्य काय आहे? झाडाचं खाद्य चल प्राण्याचं वेस्टेज म्हणजे झाडाचं खाद्य आहे, आणि अचल प्राण्याचं वेस्टेज म्हणजेच आपलं खाद्य आहे. झाडाचं वेस्टेज म्हणजेच आपलं खाद्य आहे, आणि आपलं वेस्टेज म्हणजेच झाडाचं खाद्य आहे. ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. चालणाऱ्या प्राण्याची वेस्टेज हे स्थिर प्राण्याचं अन्न, आणि स्थिर प्राण्याचं वेस्टेज म्हणजेच चालणाऱ्या फिरणाऱ्या प्राण्याचं अन्न. मनुष्य, प्राणी यांचं वेस्टेज हे झाडाचं अन्न आहे, आणि झाडाचं वेस्टेज फळं हे कोणाचं अन्न आहे? आपलं अन्न आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळं हे आपलं अन्न आहे, प्राण्याचं अन्न आहे, ते आपण खाल्लं. तर अशा पद्धतीनं ही सृष्टी निर्माण केलेली आहे. एकासोबत दुसरे लिंक झालेले आहेत. आपण प्राण्यासाठी आणि वनस्पतीसाठी तेवढेच कार्य करतो, आणि वनस्पती आपल्यासाठी तेवढंच कार्य करतं. तर आपण जे निर्माण केलं आहे, अन्नधान्य खाऊन जे वेस्टेज आपलं निर्माण झालेलं आहे, ते अन्न म्हणजे झाडाचं खाद्य आहे. आणि झाडानं जे आपलं उदरनिर्वाह करून जे वेस्टेज काढलं आहे बाहेर, म्हणजे फळं, अन्नधान्य, हे झाडासाठी वेस्टेज आहे, तर ते आपलं खाद्य आहे. ही गोष्ट इथं थोडंसं लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण गहू रानामध्ये पेरला, ज्वारी रानामध्ये पेरली, त्याचं पूर्ण जीवनक्रम पूर्ण झाला, व्हेजिटेरियन ग्रोथ झाली, त्याला फुलं आले, त्याला फळं आले, आणि ती गव्हाची बाली, ज्वारीचं कणीस जर आपण काढून घरी नाही आणलं तर ते खालीच पडणार आहे, ते वेस्ट जाणार आहे. मग ते आपल्या कामाचं आहे म्हणून आपण ते आणलं आणि खाल्लं, त्याच्यावर आपण आपला उदरनिर्वाह आपण पूर्ण केला. आणि उदरनिर्वाह पूर्ण केल्यानंतर जे आपलं वेस्टेज आहे, आपलं वेस्टेज म्हणजे आपलं जे शेण आहे, आपली जी विष्ठा आहे, ही विष्ठाच त्या गहू, ज्वारी किंवा इतर झाडाचं खाद्य आहे. हे खात आहे, त्यांचं खाद्य आहे. ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. तर असा जीवनक्रम इथं जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवासाठी कार्य करतो. एक जीव आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. एक जीव आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या जीवाची मदत घेतो. एक जीव आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या जीवाचा वापर करतो, कारण एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. जिवंत आहे ते, कारण ते जिवंत आहे म्हणूनच ते जीवन देऊ शकतो. जीवस्य जीवनम या माध्यमातून ते कार्य करतं. तर शेतकरी मित्रांनो, हे ऊर्जा विज्ञान आहे. या ऊर्जा विज्ञानावर आपण पाहिलं, जे 9 शक्ती आहेत, ह्या 9 शक्ती कशा कार्य करतात, ह्या 9 शक्तीपासून हे नवनिर्माण कसं तयार झालं, आणि ह्या नवनिर्माणापासून जी ही प्रकृती आहे, ही प्रकृती कशी बनली. प्रथम शैलपुत्रीपासून ग्रह तारे बनले, पृथ्वी बनली. द्वितीय ब्रह्मचारीनं गुरुत्वाकर्षण बल दिलं. तृतीय चंद्रघंटेनं एक आवाजाचं अस्तित्व निर्माण केलं. एक ग्रहापासून दुसऱ्या ग्रहापर्यंत आवाज ट्रान्सफर केला हे चंद्रघंटेनं. आणि ह्या 3 ऊर्जा ज्यावेळेस एकत्र आल्या त्यावेळेस स्कंदमाता बनली, आणि स्कंदमातेनं हे जीवन निर्माण केलं. ह्या 3 शक्तीपासून एक शक्तीचं निर्माण झालं. ती एक शक्ती म्हणजेच आपलं पिता तत्व, आकाश तत्व निर्माण झालं. आणि आकाश तत्व म्हणजेच पंचमहाभूतामधील सगळ्यात महत्त्वाचं एक तत्व. 4 ऊर्जापासून एक तत्व निर्माण झालं. त्याच्यानंतर माता तत्व निर्माण झालं. माता तत्व निर्माण झाल्यानंतर कात्यायनी त्याचं स्वरूप निर्माण झालं. आणि स्वरूप निर्माण झाल्यानंतर इथं जीव आले, आणि त्या जीवानं कोणत्या जीवाच्या मार्फत कशी ऊर्जा घ्यायची हे इथं स्पष्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर
ब्लॅक मॅटरमध्ये जी एनर्जी आहे ही 1% जर व्हाईट मॅटर आहे तर 9% हे ब्लॅक मॅटर आहे. एवढी मोठी एनर्जी आहे ब्लॅक मॅटर. त्याच्यानंतर 8वी ऊर्जा आहे महागौरी म्हणजे गाय. तर ह्या ज्या 7 ऊर्जा तयार झाल्या तर ह्या 7 ऊर्जाला पूर्ण ह्या सृष्टीला डार्वेन्सी मध्ये न्यायचं होतं. म्हणजे त्या विज्ञानाला स्टॅब्लिश करणं. डार्वेन्सी मध्ये नेणं म्हणजे त्या विज्ञानाला स्टॅब्लिश करणं, ते विज्ञान बंद करणं. म्हणजे जर समजा एक खूप मोठा वृक्ष आहे, त्या खूप मोठ्या वृक्षाचं एक छोटंसं बीज आहे. आपण ते बीज जर आपण मातीमध्ये टाकलं तर त्याचा खूप मोठा वृक्ष तयार होतो. तसं येऊलशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तसंच ह्या सृष्टीमध्ये ही सृष्टी निर्माण झाली, पण ह्या सृष्टी निर्माण करण्यासाठी ज्या 7 ऊर्जाचं खूप मोठं अस्तित्व आहे, त्या 7 ऊर्जाला एका ऊर्जामध्ये बंद करणं, पॅक करणं, त्याला डायमेन्शन मध्ये नेणं, हे कार्य या सृष्टीनं निर्माण केलं आणि ते कार्य या महागौरीने केलं. म्हणजेच या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत या जीवाचं बीज म्हणजेच गाय आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. या जीवाचं बीज म्हणजेच गाय आहे. या सगळ्या जीवांचं बीज म्हणजेच गाय आहे. तर गाय ही खूप मोठी शक्ती आहे. त्याचं सूक्ष्म रूप म्हणजेच गाय आहे. तर गायच्या 5 तत्वापासून या सगळ्या जीवाची निर्मिती होते. त्यासाठी आपल्याला गो आधारित कृषीकडं विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून पाहायचं आहे. तर गायची निर्मिती ह्या 7 ऊर्जाच्या निर्मितीनंतर गायची निर्मिती झाली आणि गाय म्हणजे एक बीज आहे. जसं एखादं बीज उगवलं, त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली, फांद्या आल्या, पानं आले, फुले आले, कळे आली, त्याच्यानंतर फळं आले, त्याच्यानंतर त्या फळाचं हजारो लाखो बीज त्या फळामध्ये निर्माण झालं. म्हणजे एका बीजापासून किती ह्या सृष्टीनं बीज निर्माण केलं? लाखो बीज निर्माण केले. का केले? कारण ही सृष्टी पुढे चालली पाहिजे. इथं बीज टाकत जात असते सृष्टी, बीज टाकत जात असते. जसं आपल्या विचारामध्ये पण एक विचाराचं बीज टाकलं जातं. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या विचाराचं बीज टाकलं जातं. शेतामध्ये आपल्या ज्वारीचं बीज टाकलं जातं. एक ज्वारीच्या बीजापासून हजारो दाणे तिथं निर्माण होतात. एक जर आयबर्ड आपण उसाचा लावला तर त्याच्यापासून किती आयबर्ड तयार होतात? कमीत कमी 300 ते 500 आयबर्ड तयार होतात. एक जर मकाचा दाणा आपण जर टाकला तर त्याच्यापासून किती दाणे निर्माण होतात? कमीत कमी 700 ते 1000-1500 दाणे तयार होतात. एक जर तुरीचं बीज आपण शेतामध्ये टाकलं तर तिथं किती दाणे निर्माण होतात? कमीत कमी तिथं दाणे निर्माण होत आहेत मित्रांनो 3000 ते 5000 पर्यंत तुरीचे दाणे निर्माण होतात. एक सोयाबीनचा दाणा टाकला तर तिथं किती दाणे निर्माण होतात? हजारो दाणे तयार होतात. तसं एक बीज टाकलं तर तिथं हजारो, लाखो आणि कोटी जीव निर्माण झाले पाहिजे. म्हणून ह्या सृष्टीनं गायीचं एक अस्तित्व निर्माण केलं आणि गाय हीच विश्वाची माता आहे असं सांगण्यात आलं आणि हे सत्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, गाय ही विश्वाची माता आहे. गायपासून सगळ्या जीवाची निर्मिती आहे आणि गाय हीच आपल्याला तारू शकते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला श्रीकृष्ण परमात्मांनी 5000 वर्षापूर्वी अगोदर दिली अर्जुनाच्या माध्यमातून. मम वांचे जीवलोके जीवभूत सनातन मना षष्टी आणि इंद्रियानी प्रकृती स्थानी करते. प्रत्येक जीव माझा अंश आहे असं सांगितलं परमेश्वरांनी. दुसरी गोष्ट क्लेब्यम मास्म गमापाता युत्रप्त उपपद्यते शूद्र हृदय दुर्बल्यम युक्त उद्दिष्ट परम तप. आपलं तप म्हणजे आपलं कार्य आपण आपल्या पद्धतीनं केलं पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितलं परमेश्वरानं अन्नात भवती भूतानी. अन्नामधून साऱ्या जीवांची निर्मिती आहे. अन्नाती भवती भूतानी. अन्न भूत म्हणजे जीव
अन्नाती भवती भूतानी, म्हणजे ह्या जीवाची, सर्व जीवाची निर्मिती अन्नामधून आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर परमेश्वरानं आपल्याला अजून काय सांगितलं? भगवद्गीता ही एक बिझनेस मॅन्युअल आहे मित्रांनो. हे एक धार्मिक पुस्तक समजू नका त्याला, एक बिझनेस मॅन्युअल आहे. भगवद्गीतेमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. जगावं कसं हे भगवद्गीतेनं सांगितलं आणि मरावं कसं हे भागवताने सांगितलं. त्यासाठी मित्रांनो भागवत आणि गीता ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे आणि त्याचं अनुकरण आपण केलंच पाहिजे, तरच ही पूर्ण सृष्टी सुजलाम सुफलाम बनू शकते आणि आपण काहीतरी दुसऱ्यांना देऊ शकतो. कारण हे जीवन एक समर्पण आहे, हे जीवन एक समर्पण आहे. आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे. कारण ज्योतीने ज्योत लावता येत असते. एक विजलेला दिवा स्वतःला पण चेतवण्याची ताकद नाही ठेवू शकत, पण एक चेतलेला दिवा, एक प्रज्वलित ज्योत हजारो लाखो करोडो दिव्यांना तेवत ठेवू शकते, लावू शकते, प्रज्वलित करू शकते. हे इथं सांगायचं आहे. म्हणजे एक बीज जर असेल तर हजारो लाखो करोडो बीज निर्माण करता येतात. तसं एक बीज टाकणं ते विचारात असो का जमिनीत असो खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आज हे ऊर्जा विज्ञान, ह्या ऊर्जा विज्ञानाची खूप मोठी व्याख्या आहे. मी माझ्या अल्पशा शब्दामध्ये जेवढं मला याचं प्रक्षेपण करता येईल तेवढं मी केलं. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. जे काय माझ्याकडून जे चांगलं तुम्हाला मिळालं हे माझ्या गुरुची देण आहे, हे मला कोणाकडून तरी मिळालेली देण आहे आणि हे जे मिळालेलं आहे ते द्यायचं असतं. म्हणून मी माझ्या शब्दाच्या माध्यमातून मी तुम्हापर्यंत पोहोचत आहे. आणि हे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, हे तुम्ही सगळं ज्ञान घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. शेतकरी मित्रांनो, हे ऊर्जा विज्ञान आणि ह्या ऊर्जा विज्ञानाच्या नंतर आपण जे दुसरा भाग घेणार आहोत, हे भाग पण तुम्ही निश्चित ऐका. निश्चित त्याचं त्या ज्ञानाचं स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये संगोपन करून ठेवा आणि दिवा लावण्याचा प्रयत्न करा. ज्ञानानं ज्ञान जागरूक होऊ शकतं. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढत असतं. ज्ञान दिल्यानं ज्ञान कधीच कमी होत नसतं. शेतकरी मित्रांनो, आज हे ऊर्जा विज्ञानाचा हे पहिला भाग इथं मी स्टॉप करत आहे. असा दुसरा भाग ह्या ऊर्जा विज्ञानाचा मी पुढे आणणार आहे आणि पुढील तो भागही आपण पाहावा ही माझी मनापासून प्रार्थना आहे, विनंती आहे. आणि हे ज्ञान आपण घ्यावं, ह्या ज्ञानाचं संगोपन करावं, ह्या ज्ञानापासून दुसऱ्याला ज्ञान कसं प्राप्त करून देता येईल याचाही थोडासा विचार करावा. आणि जीवस्य जीवनम च्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती कशी झाली, सृष्टी निर्माण कशी झाली, सृष्टी चालते कशी, वातावरण बनतं कसं, हे जीव आपलं उदरनिर्वाह पूर्ण कसे करतात, हे सर्व अभ्यास आपल्याला करण्याचं एक मोठं सामर्थ्य जे परमेश्वरानं दिलं, त्याचे कोटी कोटी धन्यवाद. ही सारी सिस्टीम आज आपल्याला ज्या ज्या शास्त्रज्ञांनी निर्माण करून दिली त्या शास्त्रज्ञांचे पण खूप खूप आभार. आज तुमचे आणि माझे जे आत्मीय संबंध आहेत, आत्मीय तत्व आहेत, ते जुळतात आणि ह्या साऱ्या इंद्रियांना माझे कोटी कोटी धन्यवाद. ही सारी सृष्टी, ह्या साऱ्या सृष्टीनं आज हा क्षण घडून आणला, ह्या साऱ्या सृष्टीचे कोटी कोटी धन्यवाद. ह्या ज्या साऱ्या सृष्टीनं आज आपल्याला सपोर्ट केला, ह्या साऱ्या सृष्टीनं ज्या शक्तीला मी ओळखतो त्या शक्तीला पण, ज्या शक्तीला मी ओळखत नाही त्या शक्तीला पण मनापासून कोटी कोटी धन्यवाद. मित्रांनो, आपण जे जे आजपर्यंत केलं आहे ते इतरांना कसं देता येईल, जे आपल्या जहनमध्ये जे आपण अभ्यासलं आहे ते इतरांना कसं देता येईल याचा हमेशा अभ्यास करून ते इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. तर मित्रांनो, जे आतापर्यंत आपण जे माझं तत्वज्ञान, जे मला मिळालेलं तत्वज्ञान आहे, माझं नाही म्हणता येणार, कारण हे मला कुठून तरी मिळालेलं आहे, हे माझं नाही आहे. मला माझ्या गुरुकडून मिळालेलं आहे. मी ज्ञानचक्षु आहे. मी ज्ञान ग्रहण करणारा आणि ज्ञान ग्रहण करून हे त्या गुरुचे शब्द मी माझ्या वाणीतून तुमच्यापर्यंत पोहोचित करण्याचं जे कार्य परमेश्वरानं माझ्याकडून करून घेतलं,
त्याबद्दल त्या परमेश्वराचे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर शेतकरी मित्रांनो, आज हा छोटासा आपण जो प्रयत्न करत आहोत विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन ही मिशन एक चळवळ पुढे नेण्याचा, त्यामध्ये सहभागी व्हावं आणि या पूर्ण ट्रीटमेंटचे आपण व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचित करावे ही आपल्या सर्वांना विनंती. आणि शेतकरी मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि लाईक करावं ही एक माझी शेवटची विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. राम राम.